नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 120 प्लस मार्क्स कसे घ्यायचे याची जी स्ट्रॅटेजी सेशन होतं ते स्ट्रॅटेजी सेशन आपण इथं दिलेलं आहे। आय होप तुम्हाला ते सेशन आवडलं असेल आणि त्याप्रमाणे तुम्ही जे काही तुमचे आत्ताचे रिमेनिंग डेज राहिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्रिपरेशन पण कराल। आता इथं आपण काय करणार आहोत माहितीये की कंप्लीट जीएस मध्ये 120 प्लस मार्क्स कसे घ्यायचे हे तर मी तुम्हाला सांगितलं। आता इथं आपण प्रत्येक सब्जेक्टचा एक मास्टर प्लॅन बघणार आहोत ज्याच्यानुसार तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर इथं अचीव करता येईल आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 तुम्हाला क्रॅक करता येईल। ठीक आहे, ओके। तर बघा याच्यामध्ये आपण आज फर्स्ट सब्जेक्ट आपला घेत आहोत इंडियन पॉलिटी, जो की असा विषय आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना हा सब्जेक्ट आवडतो, पण प्रॉब्लेम काय होतो की हा विषय जितक्या लवकर समजतो तितक्या लवकर विसरतो। ठीक आहे, त्याच्यामुळे मल्टिपल टाइम रिव्हिजन या विषयासाठी खूप जास्त गरजेची आहे आणि याच्यामध्ये काही बारकावे आहेत जे आपल्याला समजून घ्यावे लागतील। तर मी कविता देशमुख मॅडम केसागर स्पर्धा युट्यूब चॅनलवरती कायमच तुम्हाला मार्गदर्शन करत असते। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन पॉलिटी साठी एक मास्टर प्लॅन जो तुम्हाला परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून देईल, डेफिनेटली आउट ऑफ मार्क्स मिळवून देईल असं आपण इथे बघणार आहोत। नवीन विद्यार्थी चॅनलवरती असलेले प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत ना त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। ओके, चला तर आपण बघूया आपला मास्टर प्लॅन। मास्टर प्लॅन बघण्याच्या आधी तुम्हाला एकच पुस्तक इथे मी सजेस्ट करेन, जे वन अँड ओनली एक पुस्तक ज्याच्यावरती तुम्ही पॉलिटीमध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता ते म्हणजे आपलं नवीन आलेलं पुस्तक पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र। हे जे पुस्तक आहे हे पुस्तक अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे की तुमची पूर्व परीक्षा असू द्या, तुमची राज्यसेवा मेन्स असू द्या, तुमची कंबाईनची परीक्षा असू द्या, सगळ्याच परीक्षांसाठी हे पुस्तक तुम्हाला तिथं उपयोगी पडणार आहे। ठीक आहे, ओके, क्लिअर। तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या केसागरच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल। इवन आता सध्या जरी तुम्ही हे पुस्तक घेतलं आणि थोडासा टाइम देऊन जरी तुम्ही रीडिंग केलं तरी तुम्हाला इथं याचा फायदा होऊन जाईल। ठीक आहे, ओके। कारण का बरेच विद्यार्थी म्हणतात की मॅडम पॉलिटीचे क्वेश्चन पण आउट ऑफ सिलेबस विचारतायत, खूप जास्त डिफिकल्ट विचारतायत। तर तसं नाहीये, पुस्तकं तुमच्या समोर क्वालिटी असतील ना तर तुम्हाला ते आउट ऑफ सिलेबस किंवा नवीन असं कंटेंट वाटणार नाही। म्हणूनच अशी दर्जेदार पुस्तकं जी मेन्स साठी पण वापरली जातात ती तुम्ही आतापासूनच पूर्व परीक्षेसाठी सुद्धा वापरली पाहिजेत। ओके, क्लिअर। तर हे वन अँड ओनली पुस्तक तुम्ही पूर्वसाठी वापरू शकता। आता इथं आपण प्रॉपर आपली स्ट्रॅटेजी बघूया, मास्टर प्लॅन बघूया की काय आपला मास्टर प्लॅन असायला पाहिजे। लक्षात घ्या, प्रिलियम्सचा जो आपला भाग आहे, प्रिलियम्सच्या या आपल्या पेपरमध्ये भारतीय राजकारण आणि प्रशासन, आपण याला पॉलिटी म्हणण्यापेक्षा भारतीय राजकारण आणि प्रशासन हा विभाग म्हणूया। तुम्ही जर यूपीएससीचे पेपर्स वगैरे बघितले असतील ना तर तिथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीनं भारतीय राजकारण आणि प्रशासन या विभागावरती क्वेश्चन विचारले जात आहेत। आता त्याचा संदर्भ मी तुम्हाला इथं का दिला, कारण सेम यूपीएससी पॅटर्न सगळीकडे फॉलो होतोय, लक्षात घ्या। ओके, तर हा जो विभाग आहे आपल्या भाषेमध्ये इंडियन पॉलिटीचा जो विभाग आहे या विभागाची तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे, बरोबर। तर एक धोरणात्मक दृष्टिकोन तुमच्याकडे आवश्यक आहे, बरोबर। कारण का आपल्या एक्झामचा तो महत्वाचा घटक आहे, लक्षात घ्या। जवळजवळ तुम्हाला आता इथं डिस्ट्रीब्युशनचा जर विचार केला आपण तर कधी जिओग्राफीचे क्वेश्चन जास्त असतात, कधी सायन्सचे क्वेश्चन जास्त असतात, पण 15 प्लस क्वेश्चन तुमचे पॉलिटीवरती विचारले जातात, बरोबर। ओके, क्लिअर। तर यूपीएससीचे विद्यार्थी असू द्या किंवा एमपीएससीचे विद्यार्थी असू द्या, या सब्जेक्टला तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर एक प्रॉपर तुमचा मास्टर प्लॅन इथं तयार पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी पॉलिटी म्हटलं की थोडंसं करंट अफेअर्स बाजूला ठेवतात, बरोबर। होतं, तो पूर्वीचा काळ होता की पॉलिटीमध्ये इतकं काही करंटचा भाग विचारला जात नव्हता, पण आता विचारला जातोय, लक्षात घ्या। इथून पुढे विचारला जाणार, कारण का बदलतं स्वरूप। यूपीएससीला विचारतात मग एमपीएससीला पण विचारला जाणार, लक्षात आलं तुमच्या। तर यूपीएससी प्रिलिम्स मध्ये जसं भारतीय राजकारणाचे प्रश्न सातत्याने लक्षणीय असतात, सेम तोच पॅटर्न आपल्याला इकडे एमपीएससीला फॉलो होणार आहे, लक्षात घ्या, बरोबर। म्हणजे तिकडे तुम्हाला दरवर्षी 15-20 प्रश्न विचारले जातात, इकडेही तुम्हाला तेवढेच प्रश्न विचारले जाणार, बरोबर। आणि आता जर तुम्ही क्वालिटी बुक्स मधून प्रिपरेशन केली, जसं की मी तुम्हाला पुस्तक सजेस्ट केलं, तर तुमचा जीएस पेपर 2 जो आहे ना
त्या पेपरमध्ये आणि निबंधाचा पेपर, कारण निबंधाचे पण सब्जेक्ट असतात, तर तिथं सुद्धा तुम्हाला हा जो अभ्यास आहे ना तुमचा, हा अभ्यास एक बॅकबोन ठरेल. लक्षात आलं? क्लिअर? तर इथं युपीएससीचा वारंवार उल्लेख करण्याचा माझा उद्देश हा आहे की जसं आयोगाने रिटर्न पॅटर्न युपीएससीचा लागू केला, सेम तसंच प्रिलियमचा पॅटर्न सुद्धा युपीएससीचाच लागू होतोय. तुम्ही थोडंसं क्वेश्चन पेपरवरती लक्ष द्या, क्वेश्चन पेपर अनालिसिस करा. विद्यार्थी फक्त राज्यसेवेचेच पेपर अनालिसिस करतात असं करू नका. तुम्ही युपीएससीचे पण क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, कारण ते सुद्धा मस्ट आहे. ठीक आहे? ओके, क्लिअर? तर इथं क्वेश्चनची संख्या 15 ते 20 असते. 15 ते 20 म्हणजे जवळजवळ 30 ते 40 मार्काला तुम्हाला इंडियन पॉलिटी विचारलं जातं. ओके, क्लिअर? म्हणून तुम्हाला हा विषय व्यवस्थित समजून घेणं महत्वाचं आहे. आता इथं बघा, आता इथं तुम्हाला इयर आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत. ठीक आहे? प्रत्येक वर्षी तुम्हाला युपीएससीचे पेपर असू द्या किंवा एमपीएससीचे पेपर असू द्या, क्वेश्चनची संख्या जी आहे ना कायम बदलती राहिलेली आहे. ओके, फॉर एक्झाम्पल इथं बघा, 2015चं जे वर्ष होतं ना, तिथे नंबर ऑफ क्वेश्चन्स होते 14. ठीक आहे? 14 क्वेश्चन तुम्हाला पॉलिटीचे विचारले होते. त्यातले 5 क्वेश्चन इझी होते. ठीक आहे? 7 क्वेश्चन मीडियम होते आणि 2 क्वेश्चन डिफिकल्ट होते. क्लिअर? आता हे तुमच्या समोर मी का मांडले ते पण मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर बघा, 2016ला काय झालं, 11 क्वेश्चन विचारले. 17ला अचानकच 29 क्वेश्चन विचारले. 18ला पुन्हा 17 क्वेश्चन विचारले. 19ला पुन्हा 13 क्वेश्चन विचारले. 2020ला 19 क्वेश्चन विचारले. म्हणजे क्वेश्चनची जी संख्या आहे ती फिक्स आहे का? नाही, क्वेश्चनची संख्या बदलतीये. बरोबर? म्हणून मी तुम्हाला जो 120 प्लसचा मास्टर प्लॅन सांगितला होता की नाही जीएसचा, की बाबा कोणताही विषय तुम्ही याला टाकू नका, ऑप्शनलला टाकू नका, की हा विषय मी करणार नाही, याच्यावरती एवढेच क्वेश्चन असतात ना, मग ते माझे नाही आले तरी चालतील, मी दुसऱ्या विषयामध्ये त्याचे मार्क कव्हर करतो. तर हे चुकीचं आहे, कारण अशा पद्धतीनं ही जी प्रश्नांची संख्या आहे ना ही बदलू शकते. ओके, 2021ला 22 क्वेश्चन होते, 2022ला 14 क्वेश्चन होते, 23ला पण 14 क्वेश्चन होते आणि 24ला 22 क्वेश्चन होते. लक्षात घ्या. आता जेवढे पण क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जात आहेत, या क्वेश्चन पैकी आयोगाचा पेपर कसा सेट केलेला असतो ते तुम्ही विचारात घ्या. विद्यार्थी विचारात घेत नाहीत. आणि हे का लक्षात ठेवायचे, आता इथं जे आपण हे सेक्शन बघतोय, इझी, मीडियम आणि मॉडरेट लेवल. ठीक आहे? इझी क्वेश्चन, मीडियम क्वेश्चन आणि डिफिकल्ट क्वेश्चन. लक्षात आलं? तर इझी क्वेश्चन जे आहेत ना, फॉर एक्झाम्पल आपण बघूया 2016चा. 2016ला 11 प्रश्न विचारले होते. 11 पैकी 3च प्रश्न इझी होते. आता हे 3 प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांना येणार आहेत. लक्षात घ्या. सगळे विद्यार्थी जेवढे काही परीक्षा देतात, जेवढ्यांनी एक अभ्यास बऱ्यापैकी चांगला केलेला आहे, सगळ्यांनाच येणार बऱ्यापैकी चांगला. ठीक आहे? तर हे 3 प्रश्न सगळ्यांना येणार आहेत. ओके, त्याच्यानंतर जे मीडियम लेवलचे 7 प्रश्न आहेत, लक्षात घ्या, मीडियम लेवलचे जे 7 प्रश्न आहेत ते थोडासा एक्स्ट्रा अभ्यास करणाऱ्याला सॉल्व्ह होतील. लक्षात आलं? थोडासा म्हणते मी, जास्त पण नाही, थोडासा, की ज्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगली प्रॅक्टिस केली आहे, टेस्ट सिरीज दिलेले आहेत, वारंवार रिव्हिजन केलेली आहे मल्टिपल टाइम. तर अशा विद्यार्थ्याला हे 7 क्वेश्चन येतील. ओके, क्लिअर? आणि राहिला फक्त एक प्रश्न इथे डिफिकल्ट होता. हा एक प्रश्न, आता इथे 7 प्लस 3 झाले 9 प्रश्न. ठीक आहे? 9 प्रश्न तुमचे ऍक्युरेट आलेत पॉलिटीचे. ठीक आहे? सॉरी, 10 प्रश्न तुमची अॅक्युरसी आहे. एक प्रश्न तुम्हाला माहिती की एक प्रश्न हा डिफिकल्ट आहे, मला माहितच नाहीये, मी कितीही वेळा हा प्रश्न वाचला तरी मला हा प्रश्न सॉल्व्हच होत नाहीये. बरोबर? तर हा क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकता. लक्षात येते तुमच्या? हा क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकता. निगेटिव्ह मध्ये जाण्यापेक्षा बेटर आहे की स्किप करणं. बरोबर? आता याचा आपल्याला गांभीर्याने का विचार करायचा आहे? नेक्स्ट इयरचं पुन्हा आपण एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट इयरला विचारले होते 29 प्रश्न, ज्याच्यामध्ये 11 प्रश्न इझी होते. आता इथं पण बघा, हे 11 इझी प्रश्न होते की नाही, हे 11 इझी प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजे, तिथं सिली मिस्टेक झाल्याच नाही पाहिजे तुमच्या. आणि जर इथं तुमच्या सिली मिस्टेक झाल्या तर प्रिलिम क्रॅक करणं इम्पॉसिबल आहे. लक्षात घ्या. 11 मार्क जर तुम्हाला इथले नाही मिळाले, जे सगळ्या विद्यार्थ्यांना मिळत आहेत, बरोबर, पण तुम्हाला नाहीत मिळत आहे, तुम्हाला तुमचे लॅक ऑफ रिव्हिजन, लॅक ऑफ परफेक्शन, याच्यामुळे जर तुमचे क्वेश्चन इथं सॉल्व्ह होत नसतील तर मग अवघड आहे की नाही.
लक्षात आलं? तर तुम्ही पेपरचे पण असे जेव्हा तुम्ही सेक्शन एखादा विचारात घ्याल पेपरचा, पॉलिटी सेक्शन तुमचा स्टार्ट होतोय, तुम्हाला पटकन कळलं पाहिजे की अरे हे 5 क्वेश्चन डिफिकल्ट आहेत, हे थोडेसे मीडियम आहेत. तर याच्यानुसार तुम्ही तुमचा तिथं जो काय म्हणतात त्याला परफॉर्मन्स तुम्ही दाखवू शकता. ओके, क्लिअर? तर 11 क्वेश्चन तुम्ही अॅक्युरेट करा. मीडियम क्वेश्चन मध्ये तुम्ही थोडीशी रिस्क घ्या आणि जे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत ना, डिफिकल्ट क्वेश्चन, तर डिफिकल्ट क्वेश्चन 2, 1, 3 असतील तर तुम्ही स्किप करू शकता. 5, 6, 4, 9 इतके जर डिफिकल्ट क्वेश्चन असतील तर आपण स्किप करू शकतो का? नाही करू शकत. लक्षात घ्या. म्हणून इथं पॉलिटीसाठी मास्टर प्लॅन तयार करणं खूप जास्त गरजेचं आहे. सेम आपल्या राज्यसेवेमध्ये पण हेच राहणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ना, इच अँड एव्हरी सब्जेक्ट तुमचे बदलत राहणार आहेत. बरोबर? त्याच्यामध्ये इझी लेवलचे क्वेश्चन राहतील, तिथं तुमचे मार्क्स गेलेच नाही पाहिजेत. मीडियम लेवलमध्ये तुम्हाला थोडीशी रिस्क घ्यावी लागेल, कधी 50-50% मध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल. डिफिकल्ट लेवलचे जे क्वेश्चन आहेत ना, ते तुमचे फक्त सॉल्व्ह होतील. क्वालिटी बुक्स तुम्ही वापरले असतील, तुम्ही आयोगाचे पेपर्स वारंवार सोडवले असतील, तुम्ही टाइम मॅनेजमेंट केलं असेल, तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील, जे मी पाठीमागं आपल्या 120+ स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलेलं आहे. ओके, क्लिअर? तर हे सगळं जे वर्गीकरण आहे हे आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, आता इथं तुम्हाला काय करायचं, सॉरी, तुम्हाला पाठीमागं पण मी सांगितलं होतं की आपण वारंवार प्रिलिम्स देतोय, पण आपली प्रिलिम्स क्रॅक न होण्याचे रिझन मी सांगितले होते. बरोबर? आता मी त्या विषयावर जास्त बोलत नाही, कारण आपण इथं बघतोय पॉलिटीचा मास्टर प्लॅन. ठीक आहे, पण प्रिलिम न क्रॅक होण्याचं रिझन असतं सिलेबस न पाहणं. बरोबर? ब्रेकिंग डाऊन द सिलेबस. आता इथं काय केलं पाहिजे, प्रत्येक ऍस्पिरंट्सनं इथं तुमचा जो फोकस आहे तो तुमचा फोकस स्टॅटिक आणि डायनॅमिक म्हणजे जे करंटचे सब्जेक्ट राहतात, करंटचा भाग राहतो ना, तर बोथ म्हणजे दोन्हीवरती तुमची कमांड असली पाहिजे. लक्षात आलं? तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, स्टॅटिक आणि डायनॅमिक या दोन्ही पद्धतीनं तुम्ही इथं पॉलिटीचा अभ्यास, पॉलिटीचा सिलेबस पाहायला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की पॉलिटीमध्ये कुठं करंट अफेअर्स विचारतात, निवडणुका झाल्या विचारतात. बरोबर? विधान परिषद तयार होत असेल, विधान परिषद विसर्जित होत असेल, विचारलं जातं. न्यूजमध्ये काहीतरी तुम्हाला अविश्वासाचा ठराव किंवा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्याबद्दल काही न्यूज असतात, विचारलं जातं. बरोबर? म्हणजे डायनॅमिक आणि स्टॅटिक इथं दोन्ही येते की नाही? लक्षात आलं तुमच्या? त्याच्यामुळं ब्रेकिंग डाऊन द सिलेबस मध्ये तुम्ही या दोन गोष्टी लक्षात ठेवा की स्टॅटिक आणि डायनॅमिक दोन्ही पद्धतीने तुम्ही इथं पॉलिटीचा सिलेबस कव्हर केला पाहिजे. लक्षात आलं? क्लिअर? आता करंट अफेअर्स मधून तुमच्या ह्या न्यूज कव्हर होतील, त्याच्याबद्दल काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही. ओके, आता राहिला प्रश्न महत्वाचा की स्टॅटिक टॉपिक्स जे आहेत ना, की मॅडम असे कोणते स्टॅटिक टॉपिक्स आहेत जे आम्हाला खूप जास्त त्याच्यावरती भर द्यावा लागेल. ओके, तर इथे मी तुम्हाला स्टॅटिकचे टॉपिक्स सांगते जे तुम्हाला चांगले व्यवस्थित करावे लागतील आणि 100% त्याच्यावरून तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन दिसतील. जसं की पहिला टॉपिक असतो तुमचा कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क. कुठलाही क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघा, 2013 पासून ते 2024 पर्यंतचा कुठलाही पेपर तुम्ही काढून बघा, कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क वरती क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. ओके, याच्यामध्ये तुम्हाला इव्होल्युशन अँड मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ओके, राज्यघटनेची निर्मिती कशी झाली, युनियन आणि त्याच्या जे टेरिटरीज असतील, सिटिझनशिप असेल, सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल, शेड्यूल्स असतील, अमेंडमेंट्स असतील, असतात की नाही क्वेश्चन? असतात. तर हा स्टॅटिक टॉपिक मधला पहिला टॉपिक तुमचा खूप महत्वाचा आहे, जो तुमचा खूप चांगला कव्हर असला पाहिजे. लक्षात आलं? ओके, हा झाला तुमचा पहिला टॉपिक. नेक्स्ट टॉपिक बघा, राईट अँड इट्स ड्युटीज, म्हणजे आपले फंडामेंटल राईट्स, डीपीएसपी आणि फंडामेंटल ड्युटीज. तर हे स्टॅटिक टॉपिक्सचे ना तुम्ही भाग करा. ठीक आहे, पुढे मी टेस्ट सिरीजच्या बाबतीत पण तुम्हाला हेच सांगेन. आता जसं इथं बघितलं कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क, हे सेशन बघितल्यानंतर तुम्ही काय करा माहिती का, पहिल्यांदा एक एक स्टॅटिक टॉपिक्स जे आहेत ज्याच्यावरती 100% क्वेश्चन विचारले जातात ते टॉपिक्स तुम्ही पुन्हा रिवाइज करायला चालू करा. त्याच्यावरती जेवढे क्वेश्चन मिळतात तेवढे सॉल्व्ह करा. भले ते प्रॅक्टिस असतील, एमसीक्यूज असतील, पीवायक्यूज असतील, सगळे. पण कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क मधला सगळा भाग माझा रिवाइज झाला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यांचा आवडता भाग मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये. आता हे फक्त सरळ सेवा भरतीसारखं फक्त वाचायचं नाहीये, कारण आपल्याला डायरेक्ट मूलभूत हक्क, डायरेक्ट मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये याच्यावरती मीडियम लेवलचे क्वेश्चन विचारतात.
डिफिकल्ट लेवलच्या क्वेश्चन मध्ये संकल्पनांवरती क्वेश्चन जास्त असतात, त्याच्यामुळे तुम्हाला मीडियम टू डिफिकल्ट मध्ये सगळा अभ्यास कव्हर करायचा, म्हणजे इझी लेवल तुम्हाला व्यवस्थित येऊन जातील. ओके, म्हणजे समजून घेण्यावर तुम्ही भर द्या. हा झाला तुमचा सेकंड स्टॅटिक टॉपिक. त्याच्यानंतर युनियन गव्हर्नमेंट, याच्यामध्ये प्रेसिडेंट असतील, काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतील, पार्लमेंट असेल, पार्लमेंटरी कमिटी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, फोरम्स असतील, ज्युडिशरी त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, म्हणजे जी कोर्टाची हायरार्की म्हणतो ना आपण, सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, पुन्हा न्यायाधिकरणे, ते आपण मिसलेनियस मध्ये पण टाकू शकतो. पण इथं तुम्ही बघितलं ना, इथं तुम्हाला स्पेशली ज्युडिशरी मध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टावरती क्वेश्चन येतात. तर हा तुमचा तिसरा स्टॅटिकचा भाग झाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला युनियन गव्हर्नमेंट मध्ये प्रेसिडेंट, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, पार्लमेंट, त्याच्यानंतर पार्लिमेंटरी कमिटीज, हे आपलं कव्हर झालंय का, हे आपण कव्हर केलंय का, हे तुम्ही इथं थोडंसं नोटीस केलं पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा तुमचा स्टॅटिकचा भाग होतो स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट मध्ये अगेन तुम्हाला गव्हर्नर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, स्टेट लेजिस्लेचर अँड स्टेट गव्हर्नमेंट असेल, हायकोर्ट तुम्ही याच्यामध्ये टाका, मी इथं बोलले होते तुम्ही इथं टाका, युनियन गव्हर्नमेंट मध्ये मी चुकून बोलले, तर स्टेट गव्हर्नमेंट मध्ये हायकोर्ट टाका. त्याच्यानंतर सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत, स्पेशल प्रोव्हिजन फॉर सम स्टेट, याच्यावरती क्वेश्चन विचारले, स्पेशल प्रोव्हिजन वरती कायम क्वेश्चन विचारतात, लक्षात घ्या. तर हे जे सिलेबस ब्रेकडाऊन म्हणतो ना आपण, जेव्हा सिलेबस तुम्ही ब्रेकडाऊन करता, म्हणून बोललं जातं की जोपर्यंत तुम्हाला सिलेबस माहित नाही तोपर्यंत तुम्ही प्रिलियम व्यवस्थित क्रॅक करू शकत नाही. ओके, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर लोकल गव्हर्नन्स. लोकल गव्हर्नन्स मध्ये आपल्याला काय करावं लागेल, पंचायती राज, यालाच आपण पंचायती राज असं म्हणतो, बरोबर, म्युनिसिपालिटीज. ओके, त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्याच्यामध्ये ज्युडिशरी रिलेशनशिप वगैरे आपल्याला सगळं अभ्यासावं लागतं. त्याच्यानंतर इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, याला आपण आणीबाणी टॉपिक म्हणतो, बरोबर, नॅशनल इमर्जन्सी, प्रेसिडेंट रूल असेल, त्याच्यावरती 100% वारंवार क्वेश्चन रिपीट होतात. ओके, तर स्टॅटिक टॉपिक्स मध्ये जेवढं मी आतापर्यंत सांगितलेलं आहे ना, हे 100% याच्यावरती क्वेश्चन असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल अँड नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, याच्यामध्ये कॅग आहे, इलेक्शन कमिशन आहे, फायनान्स कमिशन आहे. ओके, आणि मिसलेनियस मध्ये तुम्हाला इलेक्शन्स, कोऑपरेटिव्ह सोसायटीज असेल, ट्रिब्युनल्स असतील, ऑफिशियल लँग्वेज विचारतात की नाही क्वेश्चन ऑफिशियल लँग्वेज वरती, जसं की हिंदी राजभाषावरती तुम्हाला 2017ला क्वेश्चन विचारला होता. तर अशा पद्धतीनं थोडक्यात तुम्हाला जर स्टॅटिक मध्ये काय करायचं हे जर व्यवस्थित सांगितलं तुमच्या टीचरांनी, बरोबर, जसं की मी तुम्हाला सांगते, ओके, तर तुमचे कुठलेही मार्क्स जाणार नाहीत. उदाहरणार्थ बघा, तुमच्या लक्षात आहे की बाबा मॅडमनी ऑफिशियल लँग्वेज बोलल्या होत्या, तर ऑफिशियल लँग्वेजचा जो पार्ट पॉलिटीमध्ये येतोय तो मी सगळा करतोय, बरोबर, त्याच्यावरती आतापर्यंत आयोगाने काय क्वेश्चन विचारले तेही मी केले. मग ऑफिशियल लँग्वेज वरती उदाहरणार्थ तुम्हाला 22 भाषांवरती क्वेश्चन येऊ शकतो, घटना दुरुस्त्यांवरती क्वेश्चन येऊ शकतो, राजभाषेवरती क्वेश्चन येऊ शकतो, लँग्वेज बद्दल तुमचं जे काही पॉलिटीचा पार्ट आहे तिथून कितीही क्वेश्चन येऊ शकतात. पण आपल्याला माहिती की हा एक सब टॉपिक आहे ना, याच्यावरती क्वेश्चन येणार, लक्षात आलं. तर स्टॅटिक्सचा हा जो भाग आहे हा भाग कव्हर करणं तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. देन तुम्हाला डायनामिक टॉपिक्स मध्ये काय करायचं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता डायनामिक टॉपिक्स मध्ये युपीएससी सारखं आपल्याला इतकं जास्त नाहीत बरं का विचारत, पण विचारलं जाऊ शकतं. याच्यामध्ये रिसेंटली सुप्रीम कोर्टाचे जर काही जजमेंट आले असतील, इम्पॉर्टंट सुप्रीम कोर्टाचे जजमेंट, हे तुम्हाला अभ्यासावे लागतील, बरोबर. त्याच्यानंतर गव्हर्नन्स मध्ये नवीन ऍक्ट आलेले असतील, बिल असतील पार्लमेंटचे, गव्हर्नमेंट स्कीम असतील, प्रोग्राम असतील, पॉलिसीज असतील, तर हे डायनामिक मध्ये तुम्हाला कव्हर करावे लागतील. लक्षात आलं. गव्हर्नन्स मध्ये तुम्हाला ऍक्ट, एखादं नवीन बिल पार्लमेंटमध्ये होत असेल, गव्हर्नमेंटच्या स्कीम येत असतील, प्रोग्राम असतील, पॉलिसीज असतील, तर हा भाग तुम्हाला इथं कव्हर करावा लागतो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला इलेक्ट्रल रिफॉर्म्स असतील, राईट्स बेस्ड गव्हर्नन्स असेल, तर हाही भाग तुम्हाला डायनामिक टॉपिक मध्ये कव्हर करावा लागतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता याच्यासाठी कधी कधी खूप मोठे मोठे लेख पण येतात, संपादकीय म्हणतो आपण त्याला. तर माझ्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला गाईड करेन की राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी संपादकीय वाचले पाहिजेत, लेख वाचले पाहिजेत, डिबेट्स पाहिल्या पाहिजे, राज्यसभा टीव्ही बघितलं पाहिजे, कारण हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी, बरोबर. कारण याच्यामधून तुमची जी वैचारिक डेव्हलपमेंट आहे ना ती खूप चांगली होऊन जाईल. ओके, सोर्स कोणते रेफर करायचे मी आत्ताच तुम्हाला सांगितले.
आता इथं फक्त एक क्वेश्चन राहतो जे माझे विद्यार्थी मला कायम विचारतात की मॅडम, जे विद्यार्थी बिगिनर आहेत, ठीक आहे, जे विद्यार्थी बिगिनर आहेत त्यांनी डायरेक्ट संदर्भ पुस्तकं वाचायची का एनसीईआरटी वाचायची का स्टेट बुक वाचायचं, हा क्वेश्चन विद्यार्थ्यांचा मला कायम राहतो. तर लक्षात घ्या, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर एनसीईआरटी हिंदी आणि इंग्रजी असल्यामुळे बरेच विद्यार्थी वाचू शकत नाही. बरेच म्हणते मी, काही विद्यार्थी जे कॉन्व्हेंट मधून असतील, जे इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, त्यांना कळत असेल इंग्लिश बऱ्यापैकी चांगलं, ते वाचू शकतात. पण आपलं पुस्तक असं आहे जे मी तुम्हाला सांगितलं, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, केसागर पब्लिकेशनचं पुस्तक. ते पुस्तक तुम्ही बिगिनर असाल तरी सुद्धा वापरू शकता, तुम्ही आधी एनसीईआरटी वाचले, स्टेट बोर्ड वाचले तरीही वापरू शकता, किंवा तुम्ही नवीन आहात, तुम्ही स्टेट बोर्ड वाचलेलं नाहीये, तुम्ही एनसीईआरटी वाचलेले नाहीये, मग मॅडम मला ते पुस्तक कळेल का, असं मनामध्ये काही शंका आणू नका. पुस्तक बेसिक टू ऍडव्हान्स आहे, ठीक आहे, पुस्तक बेसिक टू ऍडव्हान्स आहे. बिगिनर विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने ते पुस्तक समजतं, काहीही टेन्शन घेऊ नका. एनसीईआरटी वाचायची गरज नाही, स्टेट बोर्ड वाचायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही आपलं संदर्भ पुस्तक हातात घेऊन अभ्यासाला सुरुवात केली तरी चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. तर पुस्तक इथं मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन, सध्या मी एक सजेस्ट करेन. याच्यानंतर मेन्ससाठी आपली अजून काही पुस्तकं आहेत जी तुम्हाला वापरावी लागतील, ठीक आहे. तर एनसीईआरटी, स्टेट बोर्ड जर तुमच्या डोक्यात असेल तरीही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वाचून घ्या. पण जर तुम्ही आपल्या केसागर पब्लिकेशनचं पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे जर पुस्तक वापरत असाल तर हे सगळं वापरायची तुम्हाला गरज नाही. ओके. त्याच्यानंतर बघा, आता करंटसाठी काय वाचायचं, मी तुम्हाला करंटमध्ये, डायनामिकमध्ये करंटला आपण टाकलं होतं, बरोबर. तर याच्यामध्ये तुम्ही न्यूजपेपर द हिंदू, इंडियन एक्सप्रेस जर तुम्हाला जमत नसेल तर आपले आहेत ते रेग्युलरचे सकाळ, लोकमत, त्याच्यानंतर अजून कुठले असतील ते तुम्ही वाचू शकता. पण त्याच्यामधून आपला हा सिलेबस कव्हर झाला पाहिजे याची फक्त तुम्ही इथं काळजी घ्या, ठीक आहे. मंथली मॅगझिन, योजना 100% वाचलं पाहिजे. बघा, राज्यसेवा देणारे विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थ्यानं योजना मासिक वापरलंच पाहिजे. खूप चांगलं मासिक आहे आणि याच्यामधून तुमचं आन्सर रायटिंगचं जे टेन्शन आहे ना ते 100% कमी होऊन जाईल. खूप छान कंटेंट तुम्हाला मिळून जाईल. मराठीमध्ये भाषा, इतके सुंदर आर्टिकल्स असतात ना योजनामध्ये, म्हणजे एकदा का तुम्ही योजना मासिक घेतलं तर नेक्स्ट मंथ मध्ये तुम्ही कंट्रोलच नाही होणार की तुम्हाला मासिक घेतल्याशिवाय, इतके सुंदर आर्टिकल्स असतात योजनामध्ये. ओके. राहिला प्रश्न कुरुक्षेत्रचा. कुरुक्षेत्र हिंदीमध्ये असतं आहे, पॉसिबल झालं तर वाचा, अदरवाईज योजना वाचलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे, ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रॅटेजी जर आपण बघितली, ठीक आहे, आता मी हे तुम्हाला सांगितलं स्टॅटिक जे पार्ट्स आहेत ते कोणते महत्वाचे आहेत, डायनॅमिक मध्ये तुम्हाला काय करायचंय हे मी सगळं सांगितलंय. मग आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे तुम्ही सांगितलं तर हे कव्हर कसं करायचं ते आम्हाला सांगा, ठीक आहे. ओके, क्लिअर. आता इथं हा मुद्दा मी आधीच क्लिअर केलाय. स्ट्रॉंग फाउंडेशन जे एनसीईआरटीचं आपण म्हणतोय की नाही, तर ते स्ट्रॉंग फाउंडेशन एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्डाचं पॉसिबल झालं तर करा, अदरवाईज डायरेक्ट तुम्ही आपलं जे संदर्भ पुस्तक आहे त्याला सुरुवात करा, काही अडचण येणार नाही, ठीक आहे. ओके. मग असं बोललं जातं की आधी एनसीईआरटी वापरा, मग स्टेट बोर्ड वापरा आणि मग तुम्ही नंतर स्टँडर्ड टेक्स्ट बुक कडे जावा. पण बेसिक टू ऍडव्हान्स आपलं पुस्तक असल्यामुळं त्याचं तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका. तुम्ही डायरेक्ट आपलं पुस्तक घेऊन अभ्यासाला लागला तरी चालेल. पण राज्यसेवा देणारे विद्यार्थी एक गोष्ट लक्षात ठेवा, टेलिग्रामवरच्या नोट्स, व्हॉट्सअपवरच्या नोट्स, टेलिग्रामवरचे MCQ हे तुमच्यासाठी नाहीत. हे सरळ सेवा भरती गट ब गट क देणाऱ्यांसाठी आहे. ओके. तुमच्यासाठी कॉन्सेप्ट क्लिअर करणं, कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे. लक्षात आलं, हे डोक्यात फिट करून ठेवा. वर्तमानपत्र, योजना असतील, द हिंदू असेल, त्याच्यानंतर भारतीय संविधान, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था याच्याशी संबंधित ज्या काही बातम्या असतील ना त्या तुम्ही कव्हर करा. ओके. सगळी नवीन विधेयके, धोरणे हे मी तुम्हाला सांगितले, तरतुदी, याची तुम्ही नोंद घ्या, कारण तिथून तुम्हाला बरेचसे क्वेश्चन येऊ शकतात. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर प्रिलियम क्रॅक न होण्याचं एक रिझन मी तुम्हाला रिव्हिजन सांगितलं होतं ना, इथं तुम्हाला पॉलिटीसाठी पण तेच करायचं आहे. तुम्हाला रिव्हिजन करायची, मल्टिपल टाइम तुम्हाला रिवाइज, म्हणजे स्टॅटिक कंटेंट जे आहे ना ते स्टॅटिक कंटेंट तुम्हाला इथं सतत रिवाइज करायचं आहे. पिरियडिकली टू स्ट्रेंथन रिकॉल, सतत रिवाइज करायचं, ठीक आहे. ओके. आणि याच्यामध्ये अजून एक भाग राहतो जो तुम्हाला खूप स्ट्रॉंग करायचा आहे, तो म्हणजे
इम्पॉर्टंट फॅक्ट्स असतील, इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील, प्रोव्हिजन असतील, हे जर तुम्ही खूप चांगले केले तर तिथं क्विक रेफरन्स तुम्हाला मिळू शकतो की अरे हे असं आहे, किंवा आर्टिकल वरती डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतात, बरोबर. तर तिथं आठवावं लागणार नाहीये तुम्हाला. जर तुमच्या रिव्हिजन खूप चांगल्या असतील ना, फॅक्ट्स, आर्टिकल्स, प्रोव्हिजन्स वगैरे, तर तिथं आठवावं लागणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळं हा पार्ट तुम्ही सतत रिवाइज केला पाहिजे. त्याच्यानंतर पॉलिटीमध्ये मास्टर होण्यासाठी तुम्हाला पाठीमागच्या वर्षीचे पेपर पाहावे लागतील. पॉलिटिक्स काय, कोणताही सब्जेक्ट घ्या, तुम्हाला मास्टर व्हायचंय तर मागच्या वर्षीचे पेपर तुम्हाला पाहावे लागतील. फक्त पाहून चालणार नाही, सोडवावे पण लागतील, बरोबर. ओके. तर इथं प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला समजतं की कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात, प्रश्नांचे प्रकार तुम्हाला कळतील, आणि मग तुम्हाला ते समजून घ्यायला काय होईल, इथं मदत होईल. ओके. म्हणजे तुमची तयारी जी आहे ना, ती तयारी तुम्ही खूप सहजपणे करू शकाल, आणि मागच्या वर्षाचे प्रश्न सोडवल्यामुळे काय होईल, तुमची रिव्हिजन व्हायला मदत होईल. लक्षात आलं. तर मागच्या वर्षीचे पेपर सोडवण्याचं हे इम्पॉर्टन्स तुम्हाला इथं मी सांगितलंय. त्याच्यानंतर मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस स्ट्रॅटेजी. ठीक आहे. प्रॅक्टिस तर परफेक्शन साठी गरजेचेच आहे. ओके. तर मॉक टेस्टचं इम्पॉर्टन्स काय आहे, पाठीमागं पण मी सांगितलं होतं तुम्हाला. स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट याच्यासाठी मॉक टेस्ट खूप गरजेचे आहे, आणि मेन म्हणजे तुमच्या रिव्हिजनसाठी. तर मॉक टेस्ट ज्या असतात ना, तर इथं तुम्ही स्वतःला इथं इम्प्रूव्ह करत असता, बरोबर. तुम्ही एखादी मॉक टेस्ट दिली, त्या मॉक टेस्ट मध्ये कोणते क्वेश्चन आपल्याला आले नाहीत, कोणता भाग आपला कच्चा आहे हे तुम्हाला कळून जातं. म्हणजे मॉक टेस्ट तुम्हाला कशासाठी हेल्प करतात, आयडेंटिफाय वीक एरियाज. ओके. आणि एनहान्स अॅक्युरसी, याच्यासाठी मॉक टेस्ट तुम्हाला मदत करतात. लक्षात आलं. जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट अवॉइड करता, देत नाही, तेव्हा तुम्हाला तुमचे वीक एरिया समजत नाहीत, आणि वीक एरिया जर आपल्याला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत समजले, त्याचा काय उपयोग आहे, बरोबर. आपल्याला आपला रिझल्ट आणायचा आहे, त्याच्यामुळं मॉक टेस्ट तुम्ही द्या, तुम्ही तिथं स्वतःला इम्प्रूव्ह करत राहाल. ओके. लक्षात आलं, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, हाऊ टू यूज मॉक टेस्ट इफेक्टिव्हली. आता सगळे म्हणतात मॉक टेस्ट द्या, पण कशा प्रकारे मॉक टेस्ट यूज केल्या पाहिजे की ज्याचा खूप चांगला इफेक्ट होईल. तर फुल सिलेबस टेस्ट न देता तुम्ही सुरुवातीला टॉपिक वाईज टेस्ट द्या. जसं की आपण स्टॅटिकचं विभाजन केलं की नाही, पहिला विभाग असेल, दुसरा गव्हर्नन्सचा विभाग असेल, तर तसं तुम्ही टॉपिक वाईज द्या. जसं की बाबा मूलभूत हक्क असेल, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, या तिन्हीवरती एक सेपरेट मॉक टेस्ट तुम्ही तयार करा. लक्षात आलं. तर अटेम्प्ट टॉपिक वाईज टेस्ट आफ्टर कम्प्लिटिंग ईच सेक्शन. ओके. जसं की फंडामेंटल राईट्स, ह्याचा खूप जास्त फायदा होतो, लक्षात घ्या. ओके. आणि जेवढे विद्यार्थी हे लेक्चर बघत आहेत, कमेंट नक्की करा की मॅडम खरंच याचा आम्हाला खूप जास्त फायदा होईल. त्याच्यानंतर तुम्ही फुल लेंथ टेस्ट द्या. जो तुमचा पूर्ण सिलेबस आहे ना, जेव्हा तुमची एक्झाम जवळ येईल ना, तेव्हा तुम्ही फुल लेंथ टेस्ट टाइम लावून सोडवा. ओके. आणि त्याच्यामधून तुम्ही तुमच्या मिस्टेक अनालाइज करा, रिवाइज करा. जे जे काही तुमचं चुकते ना, ते तुम्ही रिवाइज करत राहा. लक्षात आलं. तर मॉक टेस्ट सुद्धा कशा पद्धतीनं सॉल्व्ह केल्या पाहिजेत हे इथे तुम्हाला समजलं असेल. बघा, आता याच्यामध्ये जस्ट एक मिनिट थांबा. बघा, तर इथं काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत याच्यामध्ये मास्टर आपल्याला करायसाठी. तर सगळ्यात महत्वाची चूक आपली होते की पीवायक्यू कडे दुर्लक्ष करणं. लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी पीवायक्यू अनालिसिस करत नाहीत. कधी कधी आहे असे क्वेश्चन रिपीट होतात, कधी कधी सेम टॉपिक मधून क्वेश्चन रिपीट होतात, कधी कधी ऑप्शन मधून क्वेश्चन रिपीट होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल, जर तुम्ही पीवायक्यू विश्लेषण नाही केलं तर तुम्हाला जे नमुना क्वेश्चन्स आहेत ना, ते तुम्हाला समजणार नाहीत. महत्वाची जी क्षेत्र आहेत, महत्वाचा जो एरिया आहे की जो एरिया आयोग कायम फोकस करतो, तो तुमच्याकडून मिस होऊन जाईल. ओके. तर सगळ्यात मोठा लॉस तुमचा इथं होतो पीवायक्यू कडे दुर्लक्ष केल्यामुळे. त्याच्यानंतर भारतीय संविधानामध्ये जे आर्टिकल्स आहेत, विशेषतः पॉलिटीमध्ये आपण बघतोय की आर्टिकल मध्ये जर तुमचं कन्फ्युजन असेल ना, तर खूप अवघड आहे मग. ओके. आर्टिकल मध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ नका, अशा पद्धतीनं आर्टिकलची तयारी तुम्ही करा. कारण याच्यामध्ये काही महत्वाची कलमं आहेत जी तुम्हाला माहितच असली पाहिजेत, काही महत्वाच्या तरतुदी आहेत. तर इथं तुम्हाला पुनरावलोकन जर तुम्ही करत असाल तर कलम आपोआप नोंदणीकृत होत राहतात. त्याच्यामुळे सतत तुम्ही आर्टिकल्सची रिव्हिजन केली पाहिजे, रिकॉल केली पाहिजेत. बरोबर. पाठ करू नका, समजून घ्या. पुनरावृत्ती. बरोबर. पुनरावृत्ती म्हणजे तुमची रिव्हिजन
हे जर तुम्ही तुमच्याकडे नसेल, तुमच्याकडे प्लॅनिंगच नाहीये, तुमच्याकडे नियोजनच नाहीये, तुम्ही अभ्यास तर करताय पण जो अभ्यास केलेला भाग आहे तो तुमच्या रिव्हिजन टाइम टेबल मध्ये नाहीच, तर खूप अवघड आहे. पुनरावृत्ती याच्यामध्ये तुमची जी स्पष्टता असेल सब्जेक्ट बद्दल, तुमच्या टॉपिक्स बद्दल, हे तुमचा इथे लॉस होऊन जातो. लक्षात आलं? त्याच्यानंतर सरावाचा अभाव. बरोबर, तुम्ही रिव्हिजन तर केली पण तुम्ही मॉक टेस्ट दिलेल्या नाहीयेत. बरोबर, त्याच्यामुळे परीक्षेचं स्वरूप आणि परीक्षेमध्ये जो स्ट्रेस येणार आहे ना, ते कसा हँडल करायचा हे स्किल तुमचं तिथे डेव्हलप होत नाही. सगळ्यात महत्वाचं बघा, मॉक टेस्टचा अजून एक फायदा आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, पेपरचं स्वरूप, तिथलं वातावरण, हे जे हाताळण्याची सवय लागते ना एकदा, अरे मी ना लोकसेवा आयोगासारख्या खूप साऱ्या टेस्ट अशाच वातावरणात दिले, त्याच्यामुळे मला इतकं टेन्शन नाहीये किंवा मी घाबरलेला नाहीये. लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी की अभ्यास इतका चांगला असतो पण खूप घाबरतात. घाबरू नका, ठीक आहे, घाबरू नका. मग ही भीती दूर करण्यासाठी सरावाची खूप गरज आहे. मॉक टेस्ट तशा वातावरणाला तुम्ही जर फेस केला असेल तर तुम्ही ऐन टायमाला पेपरच्या वेळेस घाबरणार. ओके, तर या महत्वाच्या चुका आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत, याच्यामध्ये तुम्ही खूप चांगला स्कोर करू शकता. तर हा झाला आपला पॉलिटीचा मास्टर प्लॅन. याच्यामध्ये अजून तर काही महत्वाचं नाहीये. पॉलिटी हा सब्जेक्ट फक्त समजून घेणं आणि वारंवार रिवाइज करणं, या दोन गोष्टी इथं खूप जास्त महत्वाच्या आहेत. तर सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काहीही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, अजूनही आपल्याकडे वेळ आहे. पॉलिटीचे PYQ चे 2 डेमो सेशन्स मी इथे दिलेले आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025 साठी अजून काही सेशन्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही डेफिनेटली इथं मागणी करा, आपण तशा पद्धतीचे सेशन इथं देऊया. तर चॅनलवरती नवीन असणारे विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.